दूध उत्पादकांसाठी गोकुळ संघाची अनुदाने. दुभती गाय खरेदी अनुदान. गोकुळच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकांना दुधाळ गाय खरेदीसाठी रुपये 5,000 इतके अनुदान गोकुळ संघ देत आहे. यामध्ये संकरित गाय जसे की HF आणि जर्सी ज्या बेंगलोर, कोलार, तामिळनाडू, पंजाब तसेच हरियाणा राज्य इथून खरेदी केलेल्या आहेत आणि गोठ्यात आणून तिसरे वर्ष पूर्ण झाले की रुपये 5,000 इतकी रक्कम अनुदान स्वरूपात गोकुळ मार्फत दिली जाते. त्याचबरोबर गुजरात मधून आणलेल्या देशी गिर गाई, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थान इथून आणलेल्या साहिवाल तसेच राठी गाई, राजस्थान मधील जोधपूर, कच्छ, जैसलमेर आणि इतर जिल्ह्यातून आणलेल्या थार पारकर गाई, महाराष्ट्रातील लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी तसेच कर्नाटकातील बिदर इथून खरेदी करून आणलेल्या देवणी गायींसाठी रुपये 5,000 इतकी रक्कम अनुदान स्वरूपात गोकुळ मार्फत दिली जाते. अशा देशी गायी गोठ्यात आणून तिसरे वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे अनुदान अदा केले जाईल. गोकुळचे मुक्त गोठा अनुदान. दुधाळ जनावरांना बंदिस्त गोठ्यात खुंट्यांना न बांधता मुक्तपणे फिरता यावं यासाठी मुक्त संचार गोठा तयार करण्याकरता गोकुळ संघ असे मुक्त गोठा अनुदान देत आहे. हे अनुदान याप्रमाणे: किमान 5 दुभत्या गाय म्हैस जनावरांसाठी किंवा किमान 3 जातिवंत म्हैशींकरिता रुपये 10,000 अनुदान. 11 ते 15 दुभत्या गाय म्हैस जनावरांसाठी रुपये 13,000 अनुदान. 16 पेक्षा जास्त दुभत्या जनावरांसाठी रुपये 15,000 अनुदान. महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 5 जनावरांसाठी मुक्त गोठा अनुदान रुपये 10,000 घेतले आहे, भविष्यात त्यांच्या मुक्त गोठ्यामध्ये 5 पेक्षा जास्त वाढीव जनावरांसाठी वाढीव अनुदान मागणीनुसार 1 वर्षाने दिले जाईल. मिल्किंग मशीन खरेदीसाठी रुपये 5,000 अनुदान. दुधाळ गाई म्हैशींच्या धारा काढणे जलद आणि सोपे व्हावे यासाठी तसेच स्वच्छ दूध उत्पादन व्हावे यासाठी गोकुळ संघ मिल्किंग मशीनच्या वापराला विशेष प्रोत्साहन देत आहे. म्हणूनच सिंगल बकेट तसेच डबल बकेट मिल्किंग मशीन खरेदीसाठी दूध उत्पादकांना रुपये 5,000 इतके अनुदान गोकुळ संघामार्फत दिले जात आहे. चालू 2026 या सालासाठी या सुधारित खरेदी अनुदान योजना आहे. गोकुळच्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गाय खरेदी अनुदान, मुक्त गोठा अनुदान तसेच मिल्किंग मशीन अनुदान अशा योजनेचा जरूर लाभ घ्यावा असं आवाहन गोकुळ संघामार्फत करण्यात येत आहे.